अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 23। आतापर्यंत आपण पाहिलंत की रुहान शिवानीकडे एकटक पाहत होता, जे शिवानीला विचित्र वाटलं. तिने नजर लगेच खाली झुकवली आणि त्याच वेळी तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर त्याची नजर पडली. ती आपलीच आहे, फक्त आपली, हेच जणू वाटलं त्याला आणि चेहऱ्यावर त्याच्याही नकळत गोड हसू उमटलं. आजी त्याची तंद्री भंग करत मुद्दाम जोरात खोकल्या. त्यांच्या खोकल्याचा आवाज आला तसं त्याने लगेच नजर फिरवली. वेगळीच चलबिचल सुरू होती त्याची. घरात मात्र जाधवांच्या सुनेचं गोड कौतुक सुरूच होतं. आता पुढे. तुला सांगते समीर, मला आधीपासून ती तुझी मेव्हणी काही ठीक वाटली नाही. बघ ना, एका भेटीत तिने त्या श्रीमंत पोराला कसा गुंडाळला की त्याने सरळ लग्नच केलं. काय म्हणावं पोरीला, बापाला विचारणं पण ठीक नाही वाटलं. काय मेली ती पोरगी, आता त्या अफाट संपत्तीची मालकी म्हणून मिरवेल बघ. चालू असतात रे या पोरी, म्हणून लगेच अशा सुंदर दिसणाऱ्या पोरींच्या मागे लाड टपकत फिरायचं नसतं. पण तुला काय, तू फिरला नाही पण सरळ घरी घेऊन आला. आता या तुझ्या बायकोला पण वाटत असेल हे सगळं घर मी माझ्या हातात घेईल. नवऱ्याला जशी माझ्या बोटावर नाचवते तशी सासूला पण नाचवेल. पण लक्षात घे, या गुळाच्या ढेपेसारख्या गोड बोलण्याला तुझी आई फसणार नाही. तू झाला बायकोचा बैल, तशी मी तिच्या पुढे हांजी हांजी करणार नाही. आधीच सांगते, बायकोचं किती ऐकायचं हे पण कळत नाही मेल्या तुला. समीरची आई अपर्णाची सासूबाई जाधवांच्या घरी पूजेसाठी निघाल्या होत्या. गाडीतच आपल्या लेकाला अमृत ज्ञान द्यायचं काम सुरू होतं. जेव्हा समजलं शिवानी जाधवांची सून झाली आहे, तेव्हापासून शिवानीच्या नावाचा डंका पिटला होता. सोबतच आपल्या सुनेची बुराई सुरूच होती. अपर्णा मात्र शून्यात नजर टाकून खिडकीच्या बाहेर पाहत होती. सध्या वेगळ्याच विचारात हरवलेली ती आपल्या सासूबाईने केलेलं गोड कौतुक अजिबात ऐकत नव्हती. नाहीतर उगाच गाडीतच वाद पेटला असता. तिचं लक्ष नाही पाहून समीरची आईही अजूनच जोशमध्ये आली होती. तुझी आई बरोबर बोलत आहे समीर, उगाच बायकोच्या ताटाखालचं मांजर नाही व्हायचं. काहीतरी आपली वट ठेवायला शिक. उगाच काय तिच्या पुढे पुढे करायचं. जी चूक मी केली ती तू अजिबात करू नको, नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल तुझी. माझी आई पण किती सांगत होती, पण नाही ऐकलं मी. आता बघ माझी काय अवस्था आहे. तू तरी सावर रे बाळा. समीरचे बाबा आता समीरला सांगत होते. आपला नवरा आपली बाजू घेत आहे पाहून आतापर्यंत चेहऱ्यावर मोठं हसू आणून आपला पदर सावरत तोऱ्यात बसलेली त्यांची बायको आता त्यांचे शेवटचे वाक्य ऐकून त्यांना खाऊ की गिळू नजरेने पाहत होती. समीर आपल्या बाबांचं ऐकून गालात हसत होता, तर बाबा लगेच आपला मोबाईल हातात घेत वेगळ्याच विषयावर बोलू लागले. बायको पुढे बोलायची सोय त्यांची पण नव्हती. गाडीतलं वातावरण आता बरंच तापलं होतं. शेवटी बायको पुढे कोणत्या पुरुषाचं चाललं आहे जे इथे चालणार होतं. जाधवांच्या वाड्यात पूजा सुरू झाली होती. रुहान पाटावर बसला. अवघडून जाणार होता तो त्या एवढ्याशा पाटावर बसून. थोडी वळवळ करून अखेर त्याने स्वतःला त्या पाटावर ॲडजस्ट केलं. तितक्यात नजर त्याच्या बाजूच्या पाटावर नुकताच ठेवलेल्या नाजूक आणि गोऱ्यापान पायावर पडली. नजर वर करून त्याने ते सौंदर्य पूर्ण पाहण्याचा प्रयत्न केला. नाही म्हणलं तरी त्या वेड्याला तिच्या सौंदर्याची भुरळ पडलीच होती. म्हणून तर आत्ताही ती घाबरून झुकलेली नजर तो न्याहाळत होता. तिने आत्ताही त्याला असं आपल्याकडे टक लावून पाहताना पाहिलं आणि आता मात्र तिचं डोकंच सटकलं. आधीच इतकी सगळी माणसं पाहून तिचा जीव गुदमरत होता. कालपर्यंत स्वच्छंद बागडणारी ती आज वेगळ्याच दडपणात वावरत होती
आणि हा बोका होता की सारखा तिलाच पाहत होता? काय कारण? मला पाहायला मी काय शोपीस आहे का? असाच विचार तिच्या मनात आला. तिने त्याला डोळे बारीक करून खुनशी नजरेने पाहिले. मारकी म्हैस, ओठात पुटपुटत त्याने नजर फिरवली, पण मनात तिला त्रास कसा द्यायचा हे विचार सुरू होते. त्याच वेळी त्याच्या बाजूला आपली साडी सावरत शिवानी येऊन बसली. अगदी आदर्श सून, लक्ष्मीनारायणाचा जोडा, खूप सुंदर, रूपाची खान, जोडा अगदी लाखात एक आहे, असे बरेच कॉमेंट्स लोकांनी त्यांना असं एकमेकांच्या शेजारी बसलेलं पाहून दिल्या. आजी ते सगळं ऐकून मात्र भलत्याच खुश झाल्या. काकी मात्र नाक मुरडून आपली सेल्फी घेण्यात गुंग होती. इरावती पण आपल्या लेकासुनेला पाहून खुश झाल्या. आता तरी रुहानचं आयुष्य मार्गी लागेल असं मनात वाटून गेलं. पूजा सुरू झाली. शिवानी अगदी पुजारी सांगतील तसं मन लावून करत होती. त्याच्या हाताला तिच्या नाजूक हातांचा स्पर्श होताच त्याच्या मनात मात्र चलबिचल सुरू झाली. तिची स्थिती पण काही वेगळी नव्हती. त्याच्या इतक्या जवळ बसल्याने त्याच्या हाताला हात लावताना उगाच काळीज जोरजोरात धडधडत होतं. कधी कधी दोघांची नजरानजर होत होती. लगेच दोघे नजर फिरवत होते. मला हे काय होत आहे? मान्य आहे हे माकड जरा चांगलं दिसतंय, पण म्हणून त्याचा स्वभाव आणि त्याचं वागणं मी कसं विसरू? नाही नाही, शिवानी, अजिबात त्याच्याकडं पाहायचं नाही. शिवानीने डोळे बंद करून घट्ट मिटून मनातच विचार केला. रुहानला तिचं असं वागणं पाहून मनात खूप आनंद होत होता. अजून तिला छळायला त्याला मज्जा येणार होती. त्याने आपली मांडी थोडी लांब केली, थोडीशी चुळबुळ करून पुन्हा पूजा करू लागला. पाहणाऱ्याला त्याचं वागणं अगदी नॉर्मल वाटत असलं तरी त्याने नक्की काय केलं होतं हे फक्त शिवानीला माहीत होतं. आता रुहान आपल्या मांडीचा पूर्ण भार तिच्या त्या नाजूक पायावर टाकून आरामात बसला होता. तिच्याकडे साधं पाहायचं कष्टही त्याने घेतलं नाही. तिच्या मात्र पायाला तिच्याच पायातलं पैंजण जरा जोरात टोचलं. तशी वेदनेची एक कळ तिच्या सरळ मस्तकात गेली. तिने थोडं रागाने त्याच्याकडे पाहिलं, पण तो तर आता हात जोडून अगदी मन लावून कथा ऐकताना जाणवला तिला. सडका कांदा मुद्दाम असा रेलून बसला आहे. मूर्ख, बेअक्कल, त्रास द्यायची एक संधी सोडत नाही. पाय आहे की हातोडा, जरा म्हणून उचलत नाही. आई ग, काय करू मी या खडूसचं? लाथो के भूत बातों से नहीं मानते. सरळ सांगितलं तर अजिबात ऐकणार नाही. पण बाळा, मीही एक पाटील आहे. आमच्या वाकड्यात शिरणाऱ्याला असंच सोडत नसतो. आता बघ तूच पाय मागे घेतो की नाही. शिवानी आता त्या अतिशहाणा बनलेल्या सज्जन माणसाकडे पाहून खुनशी हसली. समोर पाहून हलकेच देवाला पाहून आपले कान पकडले. जणू आता सध्या देवकार्य सुरू असताना तिचं असं आगाऊ वागणं तिलाच पटलं नव्हतं. पण तिच्या नको असलेल्या नवऱ्याला काही करून मात द्यायची होती. तो मात्र अजूनच आपल्या पायाचा भार तिच्या पायांवर टाकून आरामात बसला. सगळ्यांसमोर काही करू शकणार नाही असं वाटलं त्याला, पण ती शिवानी होती. तो समोर पाहत असताना तिने आपल्या लांबलचक वाढलेल्या त्या सुरेख नखांवर एक नजर टाकली आणि खुनशी हसली. हळूच अगदी पदराच्या आडून तिने आपले नख त्याच्या पायावर रोवले. आ! 3 ताड उडत तो जरा मोठ्याने ओरडला. पाय लगेच बाजूला घेत तिच्याकडे रागाने पाहत होता. सगळेच त्याचा आवाज ऐकून अवतीभोवती जमले. अहो, काय झालं? काही चावलं का? बघू.
अगं बाई, मुंगी चावली वाटतं. किती लाल झाला आहे. शिवानी अगदी साळसूदपणाने बोलत होती. जणू मी काही केलेच नाही. त्याच्या पायाला जरा जोरात दाबत ती काळजी वाटते असं दाखवत बोलत होती. अगं बाई, काय झालं? एक पाहुणी त्याचा लाल झालेला पाय पाहत विचारत होती. काकी, साधी मुंगी होती. तिला माझ्या बोटांनी चिरडून टाकायला वेळ लागणार नाही. काळजी नका करू. रुहान शिवानीकडे एक कटाक्ष टाकत चेहऱ्यावर हसू आणत बोलतो. अहो, मुंगी लहान असली तरी तिने बलाढ्य हत्तीला पण झुकवलं होतं, हे विसरू नका. आता चला, आधी पूजा करा, नंतर आपण निवांत त्यावर औषध लावू. शिवानी पण प्रत्येक शब्दावर जोर देत बोलत होती. पूजा कर, देव थोडी बुद्धी देईल. त्याने तिच्याकडे एक नजर पाहून समोर पाहू लागला. त्याची कमी तुलाच आहे. तिनेही तसंच उत्तर देत पुन्हा समोर लक्ष केंद्रित केलं. नंतर काही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. चला, नाव घ्या नवदाम्पत्याने. पूजा संपन्न झाली तसे पुजारी बोलले. तसा आता रुहानला ठसका लागला. आता पुन्हा सगळ्या पाहुण्यात ही माझ्या इज्जतीचा भाजीपाला करते की काय, म्हणून त्याने आवंडा गिळत आपल्या धर्मपत्नीकडे पाहिलं. तशी शिवानीने आपली एक भुवई उडवत त्याला काय घेऊ का उखाणा या आविर्भावात चिडवलं. त्याने सरळ तिच्याकडे बळेच हसून पाहिलं. सगळे असल्याने जास्त काही बोलता येत नव्हतं. आता कर काय करायचं ते. तुझं उखाण्याचं भूत मी नंतर उतरवतो असं होतं त्याच्या नजरेत. सुनबाई, छानपैकी नाव घे ग बाई. ऐकू दे जाधवांच्या सुनेचा गोड गळा. नुकताच आलेल्या एक आजी तिला बोलतात तशी गोड लाजून ती फक्त हो मध्ये मान हलवते. पौर्णिमेचा दिवस. शिवानीने बोलायला सुरुवात केली तसे रुहानचे कान टवकारले. आता ही काय अमावस्या पौर्णिमा बोलून भानुमती करते असं वाटलं त्याला. आता तोही ती काय बोलते हे ऐकायला आतुर होता. वा वा, लगेच काकांनी तिला दाद दिली. बिचारे आपल्या नवीन सुनेचीच फलंदाजी पाहायला उतावेळ झाले होते. बसले लगेच बाजूला जाऊन. तशी शिवानी खूप गोड हसली. सगळ्या पाहुण्यात आपली इमेज राखायची होती. नीट वागावं तर लागणार होतं. पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल. पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल. रुहानरावांच्या जीवनात मी टाकते पहिले पाऊल. शिवानीने पुन्हा लाजून नजर खाली झुकवली. काल प्रेमविवाह केला हे सांगितलं होतं. आता ते दाखवायची संधी ती का सोडेल. व्यावसायिक होती. आपला फायदा तोटा बरोबर ओळखून वागायची. रुहान मात्र बारीक डोळे करून तिलाच पाहत होता. असं काय बघतोय, तू पण नाव घे. भाग्य मोठं म्हणून अशी गुणी पोर भेटली तुला. घे पटदिशी नाव. त्या आजीने आता रुहानवर आपला निशाणा साधला होता. गुणी शब्द ऐकून रुहानने मनातच गुणी नाही अवगुणी म्हणा असं बोलून मोकळा झाला होता. काहीतरी विचार करत शब्दांची जुळवाजुळव करत त्याने अखेर बोलायला सुरुवात केली. चंद्रभागेच्या तीरी बसलाय विठोबा सावळा. चंद्रभागेच्या तीरी बसलाय विठोबा सावळा. शिवानीचं नाव घेतो मी मर्द मावळा. त्याने अगदी ठसकेबाज नाव घेतलं. उतर आता रिंगणात. तुला मात देतो की नाही बघ. अशा आविर्भावात त्याने तिच्याकडे नजर टाकली. दोघांचे नजरेने वार सुरू झाले होते. पण बाकी मात्र दोघांची जोडी 7 जन्म टिकावी म्हणून गोड कौतुक करत होते. आता ही जोडी टिकेल की नाही हे तूच सांग रे महाराजा.
मंडळी, तुम्हाला कशी वाटते ही जोडी हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू या जोडीच्या धमाल करामतीसह. तोपर्यंत तुम्ही कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.